जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण ताई. रेडी आहात? हो. ओके. रेडी आहे. छान आहे. जमलं तर तसंच थोडं थोडं त्याची माहिती पण सांगत चला. काल म्हणलात तुम्ही. हे माझं पहिलीच वेळ आहे. आता मी पुढच्या वेळेस ट्राय करेन. बर बर, तुमचं जसं हे होईल तसं चालेल. श्री गणेशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे म्हणून वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून झणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी भावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्त मस्तकी ठेवून देई मज आदेश. अध्याय 13वा आणि 740 ओवी. दीपाची या झगमगा जाळील हे पतंगा नेणवेची पैगा जयापरी. म्हणजे दिव्याची झगमग आपले अंग जाळेल हे जसे पतंग जाणत नाही. गव्हारू निद्रा सुखे घर जळत असता ते न देखे नेणता जेवी विखेश रांधिले अन्न. म्हणजे एखादा मूर्ख मनुष्य आपण खूप झोपेच्या घरात आहे हे पाहून तो घर पेटले तरी त्याच्याकडे लक्ष देत नाही. किंवा आपण खातो त्या अन्नात कोणी विष मिसळलेलं आहे का हे न ओळखता तो अन्न खातो. तैसा जीविताचे निमिषे हा मृत्यूची आला असे हे नेणची राजसे सुखे जोगा. त्याप्रमाणे जीविताच्या रूपाने हा मृत्यूच पुढे उभा आहे. हे रजोगुणामुळे होणाऱ्या सुखांमुळे काही लोक जाणत नाही. म्हणजे अज्ञानी लोक जाणत नाही. शरींची वाढे अहोरात्राची जोडी विषय सुख प्रौढी साचची मानी. शरीराची होणारी वाढ दिवस व रात्र यांचा लाभ विषय सुखाचे महत्व या सर्व गोष्टी तो खऱ्याच मानतो. परी बापुडा ऐसे नेणे जे वेश्येचे सर्वस्व देणे तेची ते नागवणे रूप येथ. वेश्येचे एखाद्या माणसाला सर्वस्व अर्पण करणे हेच त्या मनुष्याला साक्षात लुटणे होय. पण त्या बिचाऱ्याच्या हे काही लक्षात येतच नाही. सवचोरांचे साजणे तेची ते प्राण घेणे लेपा स्नपन करणे तोची नाशू. चोरांची मैत्री किंवा संगत म्हणजे जसा प्राणघातच करून घेणे किंवा मातीच्या चित्राला स्नान घालणे म्हणजे त्या चित्राचा संपूर्णपणे नाश करणेच होय. पांडू रोगे अंग सुटले ते तयाची नावे खुंटले तैसे नेणे भुलले आहार निद्रा. पंडुरोगामुळे जसं एखाद्याचं शरीर पुष्ट होते म्हणजे वास्तविक आयुष्य संपल्याचीच ती खूण असते. पण त्याप्रमाणे आहार निद्रादी विषयांवर लुब्ध होऊन वागणारा मनुष्य आपला आत्मघात काही ओळखत नाही. सन्मुख शुला धावतया पाये चपळा प्रतिपदी ये जवळा. मृत्यू जेवी समोर असलेल्या शूळाकडे जलद पावलाने धावून जाणाऱ्यास जसा पावलो पावली मृत्यू जवळ येत असतो. देवी देहा जवळजवळ वाढू जवळजवळ दिवसाचा पवाडू जवळजवळ सुरवाडू भोगाचा या. त्याप्रमाणे देह जो जो वाढतो म्हणजे आपलं आयुष्य जसं जसं पुढे मोठं होत जातो आपण
अधिक आयुष्य अधिक अधिक पुढे होत जाते. जो जो सुखभोग आपल्याला अनुकूलतेने घडतात, तव तव अधिकाधिक मरण आयुष्या ते जिंके. मीठ जेवी उदके घासी घालसी जत असे, तो तो मृत्यू आणि अधिकाधिक आयुष्याचा ग्रास करून पाण्यात पडलेल्या मिठाप्रमाणे त्या माणसाला पूर्णपणे जिंकत असतो. तैसे जीवित जाये तयास्तव काळू पाहे, हे हातो हातीचे न होये ठाऊके जया. त्याप्रमाणे दिवसेंदिवस आयुष्य कमी कमी होत जाते, त्यामुळे मरण जवळ येत आहे. हे सर्व हातोहात केव्हा येते हे समजत सुद्धा नाही. किंबहुना पांडवा हा अंगीचा मृत्यू नित्य नवा, न देखे जो मावा भुलीने विषयांची या. किंबहुना अर्जुना, विषयांना भुलून अंगावर चाल करून येणारा मृत्यू ज्यास दिसतच नाही, तो अज्ञान देशीचा राव. या बोला महामाओ न पडेगा ठाओ. आणि कैसा, हे अर्जुना, तो अज्ञान देशाचा राजाच होय, यावर कुणाचंही दुमत होणार नाही. कडाडी लोटला गाडा, का शिखरवनी सुटला धोंडा. तैसा न देखे झोपडा वार्धक्य आहे. म्हणजे कड्यावरून जसा गाडा लोटावा, म्हणजे गाडा कोसळावा, किंवा पर्वताच्या शिखरावरून एखादा मोठा दगड खाली पडावा, त्याप्रमाणे त्यांना पुढे काय होणार आहे कळत नाही. त्याचप्रमाणे पुढे म्हातारपण आलेलं आहे, हे ज्याला दिसत नाही. का आड ओहळा पाणी आले, का जैसे म्हैसे यांचे झुंज मातले, तैसे तारुण्याचे चढले बुर्रे जया. ओढ्याला अचानक पूर यावा, किंवा रेड्यांची झुंज लागावी, तसंच तारुण्य असताना, डोळ्यावर तारुण्याची झाप किंवा मस्ती आली असताना पुढे काय होणार आहे हे काही कळत नाही. पुष्टी लागे विघरो, कांती पाहे निसरो, मस्तकादरी शिरो भागी कंप. म्हणजे काय होऊ लागते की पुष्टी हळूहळू कमी होऊ लागते, शरीराचं तेज कमी होऊ लागते, मस्तकास कापरे सुटलेले असते. दाढी सावळ धरी मान हलवणी वारी, तरी जो करी मायेचा पैसू. त्याची दाढी पांढरी होत असते, मान हालायला लागते, आणि तरी तो माया काही त्याच सुटत नाही. म्हणजे प्रिय वस्तूंचा पसारा काही तो सोडत नाही, तो वाढवितच असतो. पुढील उरी आदळे तव न देखे जेवी आंधळे, का डोळ्यावरले निगळे आळशी तोषे. म्हणजे ज्याप्रमाणे आळशी मनुष्य एखादा कोणी पदार्थ त्याला खाऊ घातला तर त्याला जसा आनंद होतो, किंवा एखादा आंधळा असतो तर एखादा वस्तूला त्याच, म्हणजे वस्तू जोपर्यंत त्याच्या छातीवर आदळत नाही तोपर्यंत तो आळशी मनुष्य जो असतो, हे आंधळा मनुष्य असतो, त्याला ते कळत नाही. तैसे तारुण्य आजीचे भोगिता, वृद्धाप्य पाहेचे, न देखे तोची साचे अज्ञानुगा. त्याचप्रमाणे आज तारुण्य भोगीत असलो तरी उद्या म्हातारपण ठेवलेलेच आहे, हे ज्याला दिसत नाही त्याला अज्ञानी म्हणतात. कोणी तैस देखे अक्षमे कुब्जे, की विटाऊ लागे फुंजे, परी न म्हणे पाहे माझे ऐसेची भवे. कोणी दुबळा वाकलेला माणूस पाहिला की तोऱ्याने त्याला वेडावतो, पण उद्या माझीही हीच दशा होणार आहे हे त्याच्या काही लक्षात येत नाही. अंगी वृद्धाप्यतेची, संज्ञा ये मरणाची, परिजया तारुण्याची भुली न पिटे. आणि मरणाची सूचना देणारे जे म्हातारपण जरी आले तरी आपल्या पूर्वीच्या तारुण्याचीच घमेंड मारत असतात. तो अज्ञानाचे घर हे साचची घे उत्तर, देवीची परियेसी थोर चिन्हे आणि तो अज्ञानाचेच घर होय हे तुला ठासून सांगतो. त्याचप्रमाणे आणखी काही लक्षणे ऐक. तरी वाघाचिया अडवे, एक वेळ आला चरोणी दैवे, तेने विश्वासे पुढती धावे, वसु जैसा, का सर्प घरा आतू, अवचटे ठेवा आणिला स्वस्तू, येतुल यासाठी निश्चितू नास्तिकी होय. तैसेची अवचटे हे एक दोन्ही वेळाला आहे, येथ रोग एक आहे हे मानी नाजो. म्हणजे ज्याप्रमाणे वाघांच्या
अज्ञानी मनुष्य कसा असतो की वाघाच्या राण्यातून नशिबाने सुरक्षितपणे चरून आलेला जसा बैल त्याच दमावर पुन्हा वाघाच्या रानात जाऊ पाहतो, किंवा ज्या जागेत पुरलेल्या द्रव्यावर सर्प होता अशा जागेत एकदा चुकून सुरक्षितपणे द्रव्य आणले तरी एवढ्यावरून तो खास नास्तिक होतो. त्याचप्रमाणे योगायोगाने हे शरीर आज जरी निरोगी आहे तरी एवढ्या वर्षात पुढे ते रोगग्रस्त होणारच नाही असं जो मानतो, किंवा ते पुढे रोगग्रस्त होईल हे सत्य जो मानत नाही, तो कसा असतो की वैरिया नींद आली आता द्वंद्वे माझी सरली. म्हणजे वैरी जो माझा शत्रू आहे तो झोपी गेला म्हणजे आमचं आता द्वंद्व संपलं, आमचं युद्ध संपलं, असा मानणारा तो आहे. आणि असा जर तो मानेल तर त्याचा संपूर्ण कुळासह नाश होत असतो. तैसी आहार निद्रेची उजरी रोग निवांतू जोवरी तव जो न करी व्याधी चिंता. त्याप्रमाणे आहार निद्रादी व्यवहार सुरळीत चालू असूनही रोग जोवर नाही तोवर रोगाची चिंता करीत नाही. आणि स्त्री पुत्रादी मेळे संपत्ती जवजव फळे तेणे रजे डोळे जाती जयाचे. आणि स्त्री पुत्र संपत्ती वगैरेचा उत्कर्ष चालू असल्यामुळे ज्याचे डोळे रजोगणामुळे आंधळे झालेले आहे. सवेची वियोगू पडईल विळोनी विपत्ती येईल हे दुःख पुढील देखे नाजो. तो अज्ञानगा पांडवा आणि तोही तोची जाणावा जो इंद्रिये अव्हा संवाचारी येथ. स्त्री पुत्राचा क्षणात वियोग होईल आणि एका क्षणात सर्व ऐश्वर्य मावळून विपत्ती येईल हे पुढील दुःख ज्याला दिसत नाही पांडवा त्याला अज्ञानी समजावं. जो येथे इंद्रियांना स्वैरपणे विषय भोगादीकडे लावतो तोही तसाच अज्ञानी होय. वयसेचेनी उवाये संपत्तीचेनी सावाये सेव्या सेव्य जाये सरकटितू न करावे ते करी असंभाव्य मनीधरी चिंतू नये ते विचारी जयाची मती. म्हणजे तारुण्याच्या भरात आणि संपत्तीच्या मदात विषयांविषयीचा ग्राह्य अग्राह्य विचार ज्याचा पार नाहीसा होऊन जो सरसकट मनसोक्त वागतो आणि जे न करावे ते अचूक करतो, असंभाव्य महत्वाकांक्षा मनात बाळगतो व ज्याचे चिंतन करू नये तेच करतो. रिघ जेथ न रिघावे मागे जे न घ्यावे स्पर्शे जेथ न लागावे अंग मन. जाऊ नये तेथे जातो, जे घेऊ नये ते मागतो व त्याला शरीराने आणि मनानेही स्पर्श करू नये त्याची संगती तो जरूर करतो. न जावे तेथ जाये न पहावे ते जो पाहे न खावे ते खाये ते वेची तोषे. न धरावा तो संगू न लागावे तेथ लागू नाचरावा तो मार्गू आचरे जो. नायकावे ते ऐके न बोलावे ते बके परी दोष होतील हे न देखे प्रवर्तता. म्हणजे जो ऐकू नये ते ऐकतो, बोलू नये ते बडबडतो, पण हे दोष काही पदरी येतात हे त्याला मुळीच दिसत नाही. अंगा मनासी रुची यावे येतुलेनी कृत्या कृत्य नाठवे जो करणे याचे निनावे भलतेची करे. म्हणजे एक शरीराला किंवा मनाला अनुकूल असलेली गोष्ट योग्य किंवा अयोग्य याची जो पर्वा करीत नाही आणि एखादे काम आरंभिले तर ते नक्की करू नये असेच असेल. परी पाप मज होईल का नरक यातना येईल हे काहीची पुढील देखे नाजो. पण हे काम जर मी पूर्ण केलं नाही एखादं योग्य काम चांगलं काम तर मला पाप लागेल किंवा नरक यातनेसारखी फळ भोगावी लागतील हा पुढील विचार त्याला शिवतही नाही. तया चेनी आंगले अज्ञान जगी दाटुगे जे सज्ञानाही संगे झोंबो सके. ज्याच्या संगतीने जगात अज्ञान इतकी शिरजोर होते की ते सज्ञानापाशीही झुंज घेऊ शकते. परी असो हे ऐक अज्ञान चिन्हे आणिक जेणे तुझ सम्यक जाणवे ते. पण हे असो आणखी काही लक्षणे ऐक त्यामुळे तुला ते नीट कळेल. तरी जयाची प्रीती पुरी गुंतली देखसी घरी
नवगंध केसरी भ्रमरी जैसी, साखरेची या राशी बैसली नुठे माशी, तैसे नि स्त्री चित्ता आवेशी जयाचे मन. पण हे असो, ताज्या फुटलेल्या कमलातील सुगंधित केसरावर भ्रमरी जशी लुब्ध असते, तसे ज्याचे चित्त नित्य घरादारात गुंतलेले असते, साखरेच्या ढिगारावरून जशी माशी कधीच हलत नाही, तसे त्याचे चित्त नित्य स्त्रीवर जडलेले असते. ठेला बेडूक कुंडी मशक गुंतला शेंबुडी, जैसा ढोरू सबुडबुडी रुतला पंकी. म्हणजे बेडूक जसा कुंडात अडकून राहावा, माशी शेंबडात गुंतावी किंवा अंग बुडेल अशा चिखलात ढोर रुतावे. म्हणजे एखादं डबकं असते, पण उन्हाळा लागला तरी बेडकाला त्याचं म्हणजे समजत नाही की हे डबक्यातलं पाणी केव्हा पण संपू शकते, आणि म्हणून आपण चांगल्या मोठ्या डोहामध्ये जावं हे त्याला जसं कळत नाही, तसंच तैसे घरी हुनी निघणे नाही जीवे मने प्राणे, जया साप होऊन असणे भाटी तिये, प्रियोत्तमचिया कंठी प्रमदा घे आटी, तैसी जीवेसी कोपटी धरुणी ठाके. म्हणजे एक जीव जायची वेळ आली तरी घरावरील माया काही कमी होत नाही, इतकी की ती मरणानंतरही सर्परूपाने वास करीत राहील. एखाद्या तरुणीने आपल्या प्रिय पतीच्या कंठात जशी प्रेमाने घट्ट मिठी मारावी, त्याप्रमाणे सर्व भावे ज्याचे मन घरच धरून बसलेले असते. मधुरे सोद्देशे मधुकर, ज्याचे जैसे गृहसंगोपन तैसे करी जोगा. गोड रसाच्या म्हणजे मधाच्या रक्षणासाठी मधमाशा जशा वाटेल तो त्रास भोगतात, त्याप्रमाणे घराच्या रक्षणासाठी सदैव जो सिद्ध असतो. म्हातारपणी झाले माणिक एक विपाईले, तयाचे काजे तुले माता पितरा, ते तुले नी पाडे पार्था, घरी जया प्रेमास्था, आणि स्त्री वाचुनी सर्वथा जाणे नाजो. तैस म्हणजे जो घराच्या रक्षणासाठी सदैव सिद्ध असतो, म्हातारपणी झालेले आणि तेही एकुलते एक अशा स्थितीत आई बापांना त्या मुलांचा जितका ओढा असतो, त्याप्रमाणे घरावरच ज्याचे सतत लक्ष असते व स्त्री वाचून त्याला दुसरा विषय काही सुचत नाही. तैसा स्त्री देही जो जीवे पडोनिया सर्व भावे, कोण मी काय करावे काही नेणे, महापुरुषाचे चित्त झालिया वस्तुगत ठाके व्यवहार जात जया परी, हानी लाज न देखे परापवादू नाईके, जयाची इंद्रिये एकमुखे स्त्रिया केली. चित्त आराधी स्त्रियेचे आणि तियेचे नि छंदनाचे, माकड गारुडियाचे जैसे होय, तसा तो स्त्री लंपट होऊन तिच्या भोवती सर्व भावे करून असतो. मी कोण, मला काय करणे योग्य वगैरे काही जाणत नाही. महापुरुषांचे म्हणजे ज्ञानी लोकांचे चित्त ब्रह्मस्वरूपी स्थिर झाल्यावर जसा त्यांचा सर्व व्यवहार थांबतो, त्याप्रमाणे लाभ हानी लाज लज्जा निंदा वगैरे कडे काही लक्ष न देता ज्याचा सर्व इंद्रियांचा एक स्त्री हाच विषय होऊन बसला आहे. गारुड्याचे माकड जसे त्याच्या आज्ञेत असते, त्याप्रमाणे ती स्त्री त्याला सर्व काळ संतुष्ट ठेवून तिच्या मर्जीप्रमाणे सर्व वर्तन सुरू असते. तो जो व्यक्ती आहे असा व्यक्ती काय करतो की स्वतः कष्ट सोसतो, इष्टमित्रांची मने पण दुखवतो, पण कृपण मनुष्य आपल्या संपत्तीत मात्र भरच घालत असतो. आपण पेही शिणवी इष्टमित्र दुखवी, मग कवडाची वाढवी लोभी जैसा. म्हणजे कवडी तो वाचवत असतो, त्याच्यासाठी आपल्या जे नातेवाईक आहे इष्टमित्र यांना दुखवलं तरी त्याला त्याची चिंता नसते. तैसा दान पुण्ये खाची गोत्र कुटुंबा वंची, परी गारी भरी स्त्रियेची उणी होय नेदी. त्याप्रमाणे दान धर्मात काटकसर करतो, नातलग आणि कुटुंबियांना फसवतो, पण पत्नीच्या ज्या ज्या मागण्या असतील त्या मात्र पुरवून तिला काही उणे पडू देत नाही. पूजिती दैवते जोगावी, गुरुते बोले झकवी, माय बापा दावी निदारपण, स्त्रियेच्या तरी विखी भोग संपत्ती अनेकी, आणि वस्तुनिकी जे जे देखे. घरातील देवताचरण
देवतार्चन कसे तरी सांभाळतो, गुरूंना थापा मारून फसवतो आणि आई बापांपुढे सदा पैशाची रडगाणी गातो. पण पत्नीच्या खर्चाला लागेल तर वाटेल तेवढे द्रव्य आहे आणि तिच्या ज्या निवडक उपभोगाच्या वस्तू लागतील त्या तिला आणून देतो. प्रेमात हिलेनी भक्ते, जैसेनी भजिजे कुळदैवते, तैसा एकाग्र चित्ते स्त्री जो उपासी. प्रेमळ भक्त आपल्या कुलदैवताचे जसे अत्यंत आदराने भजन करतो, त्याप्रमाणे एकनिष्ठेने जो पत्नीची उपासना करतो, साच आणि चोख ते स्त्रियेसीची अशेख, येरांविषयी जो गावणूक तेही नाही. जे काही उत्तम आणि निवडक असेल ते सर्व पत्नीलाच मिळावायचे व इतर लोकांना जेमतेम निर्वाहापुरतेही आहे नाही अशी स्थिती असते. येते हन कोणी देखैल, येसी वेखासे जाईल, तरी युगची बुडैल ऐसे जया. म्हणजे हिच्याकडे ढुंकून पाहिल किंवा तिच्या मर्जी विरुद्ध कोणी जाईल तर ज्याला युगात अंत होणाऱ्या वेळेसारखे दुःख होते. नायट्यां न मोडीजे, नागांची आण तैसी पाळी ऊण खुण स्त्रियेचे जो. किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व जया आणि तियेची या झाली या लागी प्रेम, आणि काही जे समस्त तियेचे संपत्ती जात, ते जीवाहुनी आप्त मानी जोका. म्हणजे नायट्यांच्या भीतीने जसे नागांचे नवस मोडत नाही त्याप्रमाणे पत्नीचा प्रत्येक शब्द पुरा करतो. किंबहुना अर्जुना, पत्नी हेच ज्याचे सर्वस्व होय व तिला होणाऱ्या संततीवरच त्याचे प्रेम असते. तिचे जे कोणी नातलग असतील ते त्याला प्राणापेक्षाही प्रिय असे आप्तजन वाटतात. आणि असा जो व्यक्ती असेल तो अज्ञानी समजावा. तो अज्ञानासी मूळ, अज्ञाना त्याचे बळ, हे असो केवळ तो तेची रूप. आणि मातलिया सागरी मोकललिया तरी, लाटांच्या येरझारी आंदोळे जेवी. देवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे, तैसाची अप्रिया सवे तळवटू घे. ऐसेनी जयाचे चित्ती, वैषम्य साम्याची वाखती, वाहे तो महामती अज्ञान गा. आणि माझ्या ठाई भक्ती, फळा लागी जयारती, धनोद्देशे विरक्ती नटने जेवी. म्हणजे जो अज्ञानाचा असा व्यक्ती अज्ञानाचा मूळ समजावा की जो पत्नीचे नातेवाईक असतील ते त्याला प्राणापेक्षाही पण प्रिय वाटतात, ज्यांच्यामुळे त्याच्यामुळे ते पोचते फार कशाला, तोच ते अज्ञान समजावा. आणि खवळलेल्या समुद्रात नुसती मोकळी नाव जरी लोटली तरी ती लाटांच्या तडाख्यात हेलकावे खाते. त्याप्रमाणे आवडीची गोष्ट मिळाली की आनंदाच्या शिखरावर जावे व अनिष्ट गोष्टींनी अगदी तळात आदळावे. याप्रमाणे ज्याच्या चित्तात वस्तूंच्या लाभालाभाने विषमता उत्पन्न होते, अर्जुना, असा व्यक्ती अज्ञानी आहे असे समज. आणि अधिक पैसा मिळावा म्हणून जसा एखादा बाहेरून विरक्तीचे सोंग घेतो, तसा तो माझी भक्ती करतानाही जेव्हा दिसतो त्याच्या मनात फळाची आशा असते. म्हणजे गीतेत सांगितलेलं आहे, कर्मण्येवाधिकार असते ना फलेषु कदाचन. म्हणजे फळाची आशा न करता जर तुम्ही कर्म करत राहिले तरच तुमचं जीवन सार्थक होते. ना तरी कांताच्या मानसी, दिगोनी स्वैरिणी जैसी, रहाटे जारिसी जावया लागी, तैसी माते किरीटी, भजती गा पाऊटी, करुणी जो दिठी विशो सुये. आणि भजिन लिया सवे, तो विशो जरी न पावे, तरी सांडी म्हणे आगवे टवाळे. किंवा एखादी स्वैराचारी स्त्री असते, ते आपले जार कर्म सिद्धीस जावे म्हणून जशी पतीच्या पुढे पुढे करून त्याला संशय येऊ नये व त्याचे मन आपल्या मुठीत ठेवते, त्याप्रमाणे अर्जुना, माझी भक्ती करीत आहे असे दाखवतो, पण त्याचे खरे प्रेम मात्र विषयांवरच असते. आणि भक्ती पूर्ण होताच जर तो विषय मिळाला नाही तर लगेच म्हणतो, हे काही करू नये, सर्व हा लबाडीचा धंदा आहे, म्हणजे काही परमेश्वर करा नाही असं म्हणतो. ताई 5 मिनिट घेते अजून आणि नंतर 5 मिनिटात हे करूया. सुचिता ताई. कुणबट कुळवाडी, तैसा आन आन देव मांडी, आधी लांची परवडी करी तया, तया गुरुमार्गा टेके, जयाचा सुगरवा देखे,
तरी तयाचा मंत्र शिके येरू नेगे. प्राणी जातेशी निश्चरू स्वाथरी बहुभरू, देवेची नाही एक सरू निर्वाहो जया. म्हणजे कुणबी जशी निरनिराळी पिके काढतो तसा हा नित्य नवे नवे देव मांडून पूजन करतो व पहिले बाजूस सरतो तो गुरु करतो. पण त्याचा खूप बडेजावपणा आणि खूप थाटमाट असेल असा करतो, त्याचा मंत्र घेतो, इतरांचा नाही. प्राणी मात्रांपाशी ज्याची वागणूक निष्ठुरतेची असते व अचेतन पाषाणादी मूर्तीवर त्याचा फार भर असतो, त्याचप्रमाणे त्याच्या वागणुकीला असा एकच नियम नसतो. माझी मूर्ती निफजवी ते घराचे कोणी बैसवी, आपण देवो देवी यात्रे जाय. म्हणजे माझी मूर्ती तयार करून ती घराच्या एका कोपऱ्यात कोनाड्यात बसवतो व पुण्य जोडण्यासाठी स्वतः मात्र देवदेवतांच्या यात्रेला निघून जातो. नित्य आराधन माझे काजी कुलदैवता भजे, प्रभ विशेषे की जे पूजाना. माझे अधिष्ठान घरी आणि बोवसे आनाचे करी, पितृकार्यावसरी पितरांचा होय. म्हणजे तो म्हणतो की तुम्ही नेहमी माझी पूजा करतो, पण विशेष कार्य उभे राहिले की मग मात्र कुलदेवतेचं पूजन करतो. माझी मूर्ती तयार करून ती घराच्या एका कोपऱ्यात कोनाड्यात बसवतो, पुण्य जोडण्यासाठी आपण मात्र देवदेवतांच्या यात्रेला निघून जातो आणि एखादी पर्वणी आली तेव्हाच देवतेची पूजा करतो. माझी स्थापना घरात असते खरी, पण नवस करतो दुसऱ्या देवांना आणि पितृतिथी सारखी दिवशीच त्यांचाच भक्त होतो. पितृतिथी जर असेल तर त्या दिवशी त्यांचाच भक्त होतो. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू आम्हासी, ते तुलाची नागांसी पंचमीच्या दिवशी. चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाची होय, जावदसी म्हणे माये तुझाची वो दुर्गे. एकादशीच्या दिवशी जेवढे महत्व आम्हाला देतो तेवढेच नागपंचमीला नागोबाला देतो. गणेश चतुर्थी आली की त्याचा होतो, मग पुन्हा म्हणजे गणपतीचा होतो, आणि पुन्हा चतुर्दशी आली की आई दुर्गे मी तुझा भक्त आहे असे म्हणतो. नित्य नैमित्तिके कर्मे सांडी मग बैसे नवचंडी, आदित्यवारी वाडी बहिरवा पात्री, पाठी सोमवार पावे आणि बेलेसी लिंगा धावे, ऐसा एकलाची आगवे जोगावी जो. नित्य नैमित्तिक कर्मे टाकतो आणि नवचंडीचा पाठ करतो. रविवार आला की भैरोबाच्या नावाने खिचडी वाटतो, पुढे सोमवार आला की बेल घेऊन शंकराच्या मागे लागतो. याप्रमाणे तो एकटा सर्व देवांची उपासना करतो. ऐसा अखंड भजन करी उगा नोहे क्षणभरी, आवगेन गावद्वारी आहे वजैसी, ऐसे नी जो भक्तू देखसी सैरा धावतू, जाण अज्ञानाचा मृत्यू अवतारतो. आणि एकांते चोखटे तपोवने तीर्थे तटे, देखोणी जो गाविटे तोही तोची अखंड सौभाग्यवती. असं कोणाला म्हणतात? वेश्या, जी साऱ्या गावभर फेऱ्या मारत असते आणि तसा तो अखंड कोणाचे कोणातरी पूजन करत असतो. क्षणभरही उगाच बसत नाही. असा स्वैर धावधाव करणारा जो भक्त पाहला तो अज्ञानाचा मूर्तिमंत प्रत्यक्ष अवतार आहे असे समज, आणि शुद्ध एकांत स्थानी तपोवने तीर्थस्थळे तटे पाहून जो कंटाळतो तो देखील त्याचाच भाऊ आहे असे समज. आता आपण हा थांबूया तिथे. पण थांबूया इथे आणि पसायदान म्हणते मी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात, वर्षतु सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांचन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे भवतु, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये,
दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे बरे ज्ञान देव, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. शांत आहे, छान सांगितलं अगदी. हो माझं सहन करून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद. तोडकं मोडकं माझं नाही नाही, म्हणजे छान छान वाचन. छान सांगितलं. लंपट स्त्री, स्त्री लंपट जो पुरुष असतो हम्म, किंवा श्रीमंत असं, याबद्दल पूर्ण माहिती हम्म, सांगितलेली आहे. पूर्ण की कसा कसा वागतो पुरुष जो आहे तो कसा कसा वागतो, याबद्दल पूर्ण माहिती सांगितलेली आहे. आणि आपण हो म्हणतो आज हो. सोमवार, उद्या मंगळवार, उद्या बुधवार, म्हणजे हम्म, असं पण आपण जे देवाच्या मागे धावतो नुसतंच, पण त्याच्यामधून काहीच हो मिळवत नाही, तर तो सुद्धा एक प्रकारचा लंपटच असल्यासारखा आहे. की फक्त आपण देव करतो म्हणतो, पण खरं काय ते साध्य काहीच होत नाही आपल्याला. खरं प्राणी मात्रांमध्ये किंवा इतर कोणी जो आला त्याच्यामध्ये देव पाहायला पाहिजे, हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी की जो म्हणजे प्राणी मात्रांविषयी खूप म्हणजे राग राग करतो, त्यांना त्यांना काही हे समजत नाही गरीब लोकांना. तर हे ज्ञानेश्वर माऊलींचं म्हणजे आपण सांगू नाही शकत, इतकं महान व्यक्तिमत्व आहे. मी काय बोलणार आहे. छान, ठीक, अगदी सुंदर धन्यवाद. सांगितले. हो चालेल, चालेल. जय श्री कृष्ण. अजून कोणाला जय बोलायचं श्रीकृष्ण. का? 1 मिनिट आहे. विद्याताई, एखादा मिनिट आहे बहुतेक अजून. हा, जय हो. श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण ताई. अज्ञान देशीचा राव माऊलींनी सांगितलं. हा का अज्ञान देशाचा राजा आहे, म्हणजे याच्याकडे ज्ञानच नाही. आधी अवैराग्य सांगितलं होतं. वेगवेगळे म्हणजे जसे 16व्या अध्यायात दैवी आसुरी गुण सांगितले, तसे यात पण ज्ञान सांगितलं. आणि परत अज्ञानाचे याचे त्याचे लक्षण, तर हे अज्ञानाच्याच लक्षणात चालतंय की रोज वेगळा देव मांडायचा, रोज वाराला वेगळा वेगळा. आणि इतकं भजायचं भगवंत म्हणे, इतके भजतात त्या देवाला की मंगळवारी देवी सोडून तिला काहीच दिसत नाही. गुरुवारी म्हणजे ज्या देवाला भजती तीच, एकादशीला तितकीच. मग आयो सांगितली गावद्वारीची म्हणजे वेश्यात, की ती प्रत्येक पुरुषाला का प्रत्येकाच्या ठिकाणी तेवढं समोर असून मन दाखवल्यासारखं करते. तिचं मन कुठंच नसतं. त्याचं तसं ह्याचं पण स्वार्थापुरतंच असतं. याला प्रत्येकाकडून काहीतरी देवाकडून मागणं घ्यायचं असतं, काहीतरी आपलं इच्छा कबूल करून घ्यायच्या असतात, म्हणून तो असा वागतो. आणि श्री लंपट पुरुषाचं सांगितलं तर म्हणजे नायट्या भेनेनं मोडी नागाची आण. त्यांनी सांगितलं की आपल्याला म्हणजे हे होईल, नायटा होईल म्हणून शपथ सुद्धा नागाची मोडायला तयार नसतो. तसं हा श्री, माझी श्री आणि जी माझ्या ह्याच्यात आहे, तिच्या संबंधाने जे जे येईल ते. मग त्यांनी सांगितलं आई माय बापा झकवी, म्हणजे आई वडिलांना इतका म्हणजे इच्छा पूर्ण करत नाही, त्यांना पैसे देत नाही, अरे मागतात दे दे. आणि तिच्या नाही ते इच्छा आणि नाही ते हे पूर्ण करण्यासाठी धावपळ करतो. तिचे नातेवाईकांसाठी करतो, तिची जे जे तिच्या संबंधाने येतील त्याच्यासाठी हा माकड जायचा गरुडाच्या, माकड जसं ते गारुड्याच्या याच्यावर नाचतं, तसं हा तिच्या प्रत्येक याच्यावर नाचत असतो, फक्त तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि कशासाठी तर मागे माऊलींनी सांगितलं होतं, तारुणपणे तेव्हा श्री, आधी मायबाप, मग तरुणपणी श्री, आणि नंतर मुलं. मग एका याच्यात असलं का तेवढ्या पुरतच, मग पुढचं त्याला दिसत नाही. बायको आली मग आई वडिलांना सोडून देतो. मग आता आई वडिलांनी आपल्याला इथपर्यंत केले, सगळ्यांना तो धरू शकत नाही. हेच अज्ञान देशीचा राव माऊलींनी सांगितलं. हे अज्ञानाचं मूर्तिमंत उदाहरण सांगितलेलं आहे की ज्या स्थितीत जसा असेल तसाच पळतो, मागचा पुढचा याचा काहीच विचार नाही करत. तर